तर प्रेक्षकांनो, सावळीची जणू सावली ह्या मालिकेच्या आजच्या भागात खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. भागाची सुरुवात किचनपासून होते. सावली आणि अमृता दोघी किचनमध्ये असतात. अमृताच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसत असते. ती सावलीला म्हणते, सावली, मला वाटतं पुढची ट्रीटमेंट साखरे डॉक्टरांकडूनच घ्यायला हवी, पण काय करावं काही समजतच नाहीये. सावली ही गंभीर होते आणि म्हणते की वहिनी, मलाही तेच वाटतंय, पण आपल्याकडे डॉक्टरांचा नंबरच नाहीये, मग आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा करणार? थोडं विचार करून सावली अमृताला सल्ला देते, तुम्ही तिलोत्तमा मॅडमच्या मदतीने माईंशी बोलून बघा ना, त्यामध्ये पडल्या तर कदाचित नंबर लवकर मिळू शकतो. दोघी बोलतच असताना भैरवीचा आवाज येतो. अमृता म्हणते की माई आवाज देत आहेत, मी बघून येते सावली. आता सावली म्हणते की थांबा वहिनी, मी पण तुमच्यासोबतच येते. आता सावली आणि अमृता दोघीही बाहेर येतात. आता पुढच्या क्षणी दोघी समोर येतात आणि साखरे डॉक्टरांना बघून धक्काच बसतो. कारण साखरे डॉक्टर आपल्या घरात इथे काय करताय, असा दोघींनाही प्रश्न पडतो. दोघीही एकमेकींकडे बघून आश्चर्याने पाहत असतात. भैरवी लगेच सांगते की अमृता, तुला अपॉइंटमेंट हवी होती ना, म्हणूनच मी डॉक्टरांना घरी बोलवलं. अमृता थोडी संकोचून म्हणते की ती म्हणजे मी क्लिनिकमध्ये गेली असती ना, डॉक्टरांना इथे बोलवण्याची काय गरज होती. पण आता डॉक्टर पण तिचं म्हणणं ऐकून घेतात आणि स्पष्ट सांगतात की अमृता, अगं अशा अवस्थेमध्ये प्रवास करायचा नसतो, म्हणून मी स्वतःच आलो आहे. त्यानंतर तिलोत्तमा आणि भैरवी दोघी अमृताला सतत विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. भैरवी सावलीकडे बोट दाखवत म्हणते, घरची कामं सावली करेल, तू फक्त स्वतःची काळजी घे. सावली शांत असली तरी तिच्या मनात शंकेची पाल आहेच. दुसरीकडे तारा चंद्रकांत काकांकडे जाते. ती भावनिक अवस्थेत सांगते की तिला तिच्या आई भैरवीबद्दल तक्रार करायची आहे. तारा स्पष्टपणे सांगते की तिची आई नाटकी आहे आणि पुन्हा नातं जोडण्यासाठी नाटक करत आहे. ती काकांना विनंती करते की भैरवीला घर सोडायला सांगा. काका परिस्थिती समजून घेतात आणि योग्य वेळ पाहून बोलण्याचं आश्वासन देतात. दरम्यान सावली अमृताला आराम करण्यास भाग पाडते. अमृता म्हणते की तिला काही त्रास होत नाही, पण सावली आग्रहच धरते. अमृता रूममध्ये गेल्यावर सावली मनाशी ठरवते की माईंचा डाव मला समजलाय. माझ्या कुटुंबाला जर कोणी त्रास देत असेल ना, तर मी गप्पच बसणार नाही. हा क्षण सावलीच्या व्यक्तिमत्वात खूप मोठा बदल दाखवत असतो. तिलोत्तमा आणि भैरवी रूममध्ये बोलताना दिसतात. भैरवी सावलीवर संशय व्यक्त करते आणि सांगते की सावली डॉक्टरांपर्यंत पोहोचली तर सत्य बाहेर येऊ शकतं. तिलोत्तमा ही चिंतेत पडते. दोघी आता सावलीला कसं थांबवायचं याचा विचार करू लागतात. दुसरीकडे नील अजूनही ऐश्वर्याच्या आठवणीत हरवलेला असतो. राजकुमार त्याला पुढे जाण्याचा सल्ला देतो आणि दुसऱ्या लग्नाचा विषय काढतो. हे ऐकून नील भावनिक होतो आणि एकटा राहण्याचीच विनंती करतो. सारंगही त्याला शांतपणे विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला देतो. तारा मात्र अजूनही संतापलेलीच असते. ती स्पष्ट सांगते, भैरवी उद्यापर्यंत घर सोडून गेली नाही तर ती स्वतःच घर सोडेल. तिचा हा निर्णय ऐकून तिलोत्तमा अस्वस्थ होते, पण तारा आपला निर्णय बदलणार नसल्याचं स्पष्ट होतं. तर आता भागाच्या शेवटी वातावरण पूर्ण तणावपूर्वक होतं. सावली ही सत्य शोधण्याच्या निर्धारात आहेच. भैरवी आणि तिलोत्तमा कट रचण्यात व्यस्त आहेत. नील भूतकाळात अडकलेला आहे, त्याला पुढे काय मार्ग काढायचे हेही सुचत नाहीये. तर आता ह्या ताराचं घर सोडण्याचा जो काही निर्णय आहे त्याच्यावर ते एकदम ठाम आहे. त्यामुळे सावली सत्यापर्यंत पोहोचण्याच्या अगदी जवळ आहे, पण गुंता सुटत नाहीये. तेव्हा आता भैरवीचा डाव उघड होईल का आणि तारा खरंच घर सोडून जाणार आहे का, हेच आपल्याला पुढील भागात बघायचं आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. भेटूया उद्याच्या नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.